इथे पाऊस पडतोय, कसलं मस्त व्ह्यू आलाय बघा बघा. लवकर बघा लवकर बघा. रोड मोठी आहे, रोड खचलाय या साईडला. हा आहे ठोसेघर मोठा धबधबा. फायनली माझ्या बायकोने एवढं ऍडव्हेंचर केलं. मित्रांनो, हा आहे ठोसेघर छोटा धबधबा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही चाललेलो आहे ठोसेघर वॉटरफॉलला. खूप दिवसापासून इच्छा होती, बायकोला घेऊन जायचं होतं ठोसेघर वॉटरफॉलला. जेव्हापासून साताऱ्याची सून झाली तेव्हापासून तिने वॉटरफॉल नाही बघितलं. असं कसं तरी झालं मला की यार तू साताऱ्यात राहून वॉटरफॉलला नाही गेली. तर आज मी तिला मुहूर्त लागलाय आणि तिला घेऊन चाललोय वॉटरफॉलला. तर आम्ही पोहोचलोय आता साताऱ्यामध्ये. तर ठोसेघर साताऱ्यापासून 22 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपल्याला जायला आरामात पाऊण तास लागणार आहे. आणि हा आहे साताऱ्याचा जुना बोगदा. तर आम्ही आता लागलेलो आहे ठोसेघरच्या रोडला. हाच आपला रोड सज्जनगडला सुद्धाही जातो. सज्जनगड कधीतरी आपण एक्सप्लोर करूया नक्की. स्टेला जाऊ. स्टे साठी बोलतेय जायचं, स्टे करूया. वाव, जसा रोडला लागतोय तर नजारे बघून. आणि आजचं वेदर एवढं मस्त आहे यार, तुम्ही कॅमेरामध्ये जस्टिस करू नाही शकत. एवढं मस्त वेदर आहे. वरती असं ब्ल्यू स्काय, ढग, ऊन पडते मध्ये मध्ये आणि ग्रीनरी, ग्रीनरीच ग्रीनरी. पाहिजे तिथे ग्रीनरी. जस्ट ऑसम. माझ्या बहिणीला मी कॉल केलेला, ती बाहेरच्या देशात राहते. तर तिला मी दाखवलं की बघ आमचं हे युरोप वाटतंय का तुला. तर हा तिने पण बघून बोलली हा खरंच युरोप आहे. तिला मी व्हिडिओ कॉल केलेला अजिंक्य ताऱ्यावरून. आणि हे बघा ग्रीनरी स्टार्ट झालेली आहे. ये 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 ये. I am in love with this nature. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. जर तुम्हाला साताऱ्यात हे असले व्ह्यूज एन्जॉय करायचे असतील तर तुम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर स्टार्टिंग वीक तेव्हाच तुम्ही या. त्यानंतर थोडं थोडं असं ग्रीनरी निघून जायला लागते. आणि ऑक्टोबर स्टार्टिंगला तुम्ही कास पठारला व्हिजिट करा. खूप सारे फुलं फुलतात त्या टाइमला. आता आहेत फुलं पण ते छोटे छोटे आहेत, उमलले नाहीयेत अजून. त्यामुळे आम्ही अजून थांबलोय, नाही तर कासला पहिले गेलो असता. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही कासला जावं तर नक्की कमेंट करा, आम्ही जाऊ कासला. हा, तुमच्या कमेंट शिवाय काय आहे काय, तुम्हालाच डिमांड देणार मी. तुम्ही फक्त कमेंट करा. आणि तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ. तुम्ही जर माझे कंटिन्यू व्हिडिओ बघत असतील किंवा आता जाऊन तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघा, तर मला नक्की कमेंट करून सांगा की मी काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे, की मला काय जमत नाहीये ते मला तुम्ही सांगून देत जा. असं व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा की हे असं करत जा, हे इथे इथे एक्सप्लोर कर, तुम्हाला अजून काय बघायचंय. तर तुमचा रिस्पॉन्स मला इम्पॉर्टंट आहे. तर आता सज्जनगडचा घाट चालू झालेला आहे आणि नजारेच नजारे. इंजिनिअरिंग कॉलेज आहे एवढ्या डोंगरावरती. मुलांना तर काय मजा येत असेल रोज व्ह्यू बघायला. फक्त एवढं लांब यायला लागतं त्यांना शिकण्यासाठी. ज्ञानश्री कॉलेजचं नाव आहे. काय कोणता ब्लॉग. अरे हा, आपल्या बाप्पाचं आगमन झालंय काल. पूर्ण ब्लॉग टाकलाय मित्रांनो, तर नक्की बघा पूर्ण ब्लॉग आमचा. इंटरेस्टिंग आहे, लवकर बघा. कसं डेकोरेशन केलंय मला ते सांगा तुम्ही कमेंट करून. आम्ही घरगुती डेकोरेशन केलंय. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.
वाली चना. तर मित्रांनो, हा बघा राईट साईडला जातोय सज्जनगडचा रस्ता. तर इथून वरती थोडा छोटासा घाट आहे, मग लगेच सज्जनगड आहे. तर आलेला आहे उरमुडी पॉइंटच्या व्ह्यू पॉइंटला. समोर दिसतोय तो आहे कास रोड. छोटे हॉटेल दिसत असतील. आणि हा आपला उरमुडी डॅम फुल भरलेला आहे, कारण यावर्षी आपला पाऊसच पाऊस झालाय. पार्क केली इथे. पार्क कशी मस्त दिसते ना, बीच. हे बघा तिथे पाऊस पडतोय, कसलं मस्त व्ह्यू आलाय. बघा बघा, लवकर बघा. हे पाऊस पडतोय तिथे. आणि या साईडला पाऊस नाहीये. ढग उतरलेत पूर्ण खाली. आणि उरमुडी डॅम सगळ्या साईडनी पसरलेला आहे त्या साईडला. कास रोडवरून पण खूप मस्त व्ह्यू होता उरमुडीचा. वॉश करून आणली आहे, घरीच केली आहे. म्हणजे कोणी केले? पप्पांनी केले, मी नाही केली. आणि ते दिसतात पवनचक्क्या, ते आहे सगळं चाळकेवाडी. अनलिमिटेड पवनचक्क्या तुम्हाला तिथे बघायला भेटतील. हा, आपण गेलेलो जेव्हा सुख होतं तेव्हा गेलेलो. फोटो खूप मस्त येतात. हा, प्री वेडिंगचे शूट चालू असतात जास्त करून तिथे. पाऊस चालू झालेला आहे, आता आम्हाला निघावं लागेल. तर बाय बाय करू आपण ह्या मस्त व्ह्यूला. चलिए, पाऊस जोरात आला, आता निघाव. Hyundai. अभी हम संकट में आ गए, हमारे पास छतरी नहीं है बेटा, क्या करेंगे अभी? क्या करेंगे, कहाँ जाएंगे, कहाँ जाए अभी? पाऊस पण जोरातच यायला लागला. आणि आज न्यूज मध्ये दाखवलेला आज अतिवृष्टी आहे सातारा आणि पुण्यामध्ये. सकाळपासून तर वाटत नव्हतं, एवढं गरम होत होतं, ऊन पडलेलं कडक एकदम. विंटर्स मध्ये पण सातारा मस्त दिसत. हा, विंटर्स मध्ये थंडी एक्सपिरियन्स करायची असेल तर तुम्ही विंटर्स मध्ये पण येऊ शकता. सातारा ऑल टाइम बेस्ट असतं. उन्हाळ्यामध्येही फिरू शकता तुम्ही काही स्पॉट्स. दगड आलेत रस्त्यावरती, रिस्की काम आहे तर तो. थोडी उमेदची किरण जागी झालेली आहे. पवनचक्क्यांवरती ऊन दिसते, म्हणजे त्या साईडला ऊन असू शकतं. उम्मीद पे दुनिया कायम है. लाल परी ढगफुटी. रोड पोटी नाही, रोड खचला या साईडला. तर ही आहे आपली चाळकेवाडी. आणि किती साऱ्या पवनचक्क्या आहेत बघा, लांब पर्यंत. तर चाळकेवाडीतून निघालोय. खूप जोरात पाऊस आला, त्यामुळे मला पळावं लागलं. तर ठोसेघर आता 1-2 किलोमीटर झालेला असेल, 5 मिनिटात येईल. कोकण 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 कोकण, लाल माती, रस्ते छोटे आणि डोंगरांवरती वस्त्या. भात शेती. आलेलो आहे मी आता ठोसेघर धबधब्यासाठी. आणि हे एवढं मोठं पार्किंग आहे ठोसेघरचं. आपण आतमध्ये ट्राय करू भेटते का जागा. ठोसेघरच्या पार्किंग मध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. आणि असं काही पार्किंग आहे ठोसेघरचं. खूप सारे लोक बाहेर रस्त्याला सुद्धा पार्किंग आहे. छोटे हॉटेल सुद्धा झालेत. आता हे गेट आहे ठोसेघरचं, तिकडे चाललेलो आहे आम्ही. ते इथून आपल्याला तिकीट काढायचं आहे. 2 तर 50 रुपयाचं तिकीट काढून आम्ही केलेली आहे एंट्री आता ठोसेघरच्या धबधब्याच्या दिशेने.
आणि हे सातारा वन विभाग आहे आणि असा काही रस्ता केलेला आहे मस्त पेवर ब्लॉकचा. खूप गर्दी आहे लोकांची, खूप. कारण आज संडे आहे तर गर्दी असणं साधी गोष्ट आहे. घरट आहे पक्षाचं कसं मग. तर ठोसेघरला 2 धबधबे आहेत, एक मोठा धबधबा एक छोटा धबधबा. तर पहिले आम्ही जाणार आहे मोठ्या धबधब्याला. मोठ्या धबधब्यासाठी थोडं खाली उतरून जावं लागतं आणि छोटा धबधबा स्ट्रेट त्या लाईन मध्येच आहे. खूप इंटरेस्टिंग असणार आहे धबधबे. जर तुम्ही बघितलं नसेल तर खूप छान आहे धबधबा. इथूनच धबधब्याचा आवाज येतोय. जसं जसं जवळ जाते तसं अजून धबधब्याचा आवाज यायला लागलाय. तर विचार करा केवढा मोठा धबधबा असणार आहे. आय एम डॅम एक्साइटेड फॉर दिस. वसुदेव कुटुंबकम. किती दाट जंगल आहे बघा मित्रांनो. काही दिसत नाहीये या साईडला सुद्धा. आणि समोर आलेला आहे हा ठोसेघर नाहीये पण हा दुसरा धबधबा. फॉर व्ह्यू गाईज धबधबा इकडे तो. आणि हा दुसरा धबधबा आहे व्हॅली ऑफ ठोसेघर. किती मस्त आहे धबधबा. चाललोय आता गॅलरी मध्ये. इथून गॅलरीतून मोठ्या धबधब्याचा व्ह्यू दिसतो ठोसेघरचा. हा आहे ठोसेघर मोठा धबधबा. खूप मस्त आहे. ऑसम. Huge. तर ठोसेघरच्या साईडला असा काय व्ह्यू आहे. खूप मस्त व्हॅली आहे. ती चाळकेवाडी जिथे आम्ही थांबलेलो आता आणि तिथून समोरच ही व्हॅली येते ठोसेघरची. चल ना ब्रो मी आहे ना. तर मोठा धबधबा तुम्ही बघितला. आता आम्ही चाललोय छोट्या धबधब्याकडे. छोटा धबधबा खूप मस्त आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आमचं नशीब एवढं चांगलं आहे की एवढा पाऊस पडत होता आणि आता आलेला आहे ऊन, कडक ऊन. तर काही रस्ता आहे छोट्या धबधब्याकडे जायला आणि मध्ये हे पर्पल कलरचे फुल्स. पर्पलच आहे ना. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो. तर तुम्ही हे बघू शकता छोटासा वॉटर क्रॉसिंग ओढा. तर मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहे छोट्या धबधब्याकडे. किती विशाल हा धबधबा आहे. विशाल काय. जो मोठा धबधबा तुम्ही बघितला तो इथून पडतो खाली आणि हा एक छोटा धबधबा. ह्यूज. इथपर्यंत पाणी उडतंय. फायनली माझ्या बायकोने एवढं ऍडव्हेंचर केलं. सक्सेस झाला माझा प्लॅन. मी तिला सांगूनच आणलं नव्हतं काय इथे. तर मित्रांनो हा आहे ठोसेघर छोटा धबधबा.
केवढा ऑसम आहे यार, मजा आली. पाणी उडतंय खूप. तर समोरची दिसते ती मॅन मेड गुफा केलेली आहे. थोडस फक्त आतमध्ये जायला जागा आहे. आणि कसा वाटला धबधबा? ह्यूज. तर मित्रांनो चला बाय बोलूया आता ठोसेघर धबधब्याला. कसा वाटला धबधबा? आमचा छोटा ठोसेघर धबधबा. खूप मजा आली. फुल भिजलोय फुल. तर तुम्हाला वाटत असेल आम्ही पावसाने भिजलोय, तर नाही, आम्ही धबधब्याच्या पाण्याने भिजलोय. खूप पाणी उडतंय आणि आता चालू झालाय पाऊस. तर आम्हाला आता थोडस चढून पार करायचंय, मग जायचंय गेट वरती. हा चलो बाय बाय ठोसेघर धबधबा.